आणि यानंतर पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे। पुण्यामध्ये शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचं चोरून मोबाईलमध्ये शूटिंग करण्यात आलेलं आहे। बाथरूममध्ये मोबाईल लपवून 16 वर्षाच्या मुलानं शिक्षिकेचं शूटिंग केलेलं आहे। आयटी कायद्यानुसार या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मुलाला बालकल्याण विभाग अधिकाऱ्यासमोर हजर केलं जाणार आहे। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात। मंदार, घटना तर अतिशय धक्कादायक आहे, पण त्यासोबतच गेल्या काही दिवसांमधल्या घटना जर आपण पाहिल्या तर पुण्यामधल्या महिलांची सुरक्षितता एक मोठा प्रश्नचिन्ह त्यासमोर उभं ठाकलंय। ही जी महिला आहे ती मागील 5 वर्षांपासून या मुलाला इंग्रजी शिकवण्यासाठी त्याच्या घरी जाते। आत्ता या मुलाचं वय 16 वर्ष आहे, मात्र तो अगदी 10-11 वर्षांचा असल्यापासून त्याच्या आईवडिलांनी इंग्रजी विषयासाठी त्याला खाजगी शिकवणी लावली होती आणि या शिकवणीसाठी ही महिला त्याच्या घरी जाऊन त्याला इंग्रजी शिकवायची। मात्र इंग्रजी शिकवत असताना या महिला शिक्षिकेकडून त्याच्या घरातील बाथरूमचा वापर होत होता आणि जेव्हा काल ही महिला बाथरूममध्ये गेली महिला शिक्षिका, तेव्हा एका साबणाच्या खोक्याच्या पाठीमागे काहीतरी चमकताना या महिला शिक्षिकेला दिसलं आणि ते साबणाचं खोकं जेव्हा बाजूला केलं या महिला शिक्षिकेने, तेव्हा पाठीमागे मोबाईल असल्याचं लक्षात आलं आणि मोबाईलमधलं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होतं। त्यानंतर हा मोबाईल घेऊन ही महिला शिक्षिका तिच्या घरी गेली आणि तो मोबाईल तपासला असता त्यामध्ये या महिला शिक्षिकेचे याच्या आधीही बाथरूममध्ये जेव्हा वापर करायला त्या गेल्या असतील तेव्हाचे काही व्हिडिओज किंवा चित्रीकरण आढळून आलं। त्याचबरोबर इतर काही फोटोही आढळून आले। त्यामुळं या महिला शिक्षिकेकडून पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या अल्पवयीन मुलाच्या विरोधामध्ये जो 16 वर्षांचा आहे आत्ता तक्रार देण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी IT ॲक्टनुसार या मुलाच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। ज्युव्हेनाईल आहे म्हणजे अल्पवयीन आहे, त्यामुळे या मुलाला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याला कशा स्वरूपाची शिक्षा द्यायची किंवा त्याला काउन्सिलिंग करायचं, त्याचं समुपदेशन करायचं हे ठरवण्यात येणार आहे। मात्र घटना अतिशय धक्कादायक आहे। पुण्यातील महिलांची सुरक्षा हा वेगळा विषय, मात्र इथे जी महिला विश्वासाने मुलाला शिकवण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून त्याच्या घरी जात होती त्याच महिला शिक्षिकेचं चित्रीकरण या मुलांनी केलेलं आहे। त्याच्यामुळं फक्त हा मुलगाच नाही तर मुलाचे जे आईवडील आहेत त्या आईवडिलांच्या संस्कारांवरती देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।